मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर। आज मनसेची पुण्यात बैठक। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे साधणार संवाद। राष्ट्रवादी काँग्रेसची आज दुपारी वरळी डोममध्ये बैठकीत अजित पवार घेणार पक्षाचा आढावा। तसंच पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला जाणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अहिल्यानगर दौऱ्यावर। पारनेरमध्ये एकनाथ शिंदेंचा भव्य जाहीर मेळावा तसंच पक्षप्रवेश सोहळा। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा आज दुसरा दिवस। उद्धव ठाकरे सकाळी धाराशिव तालुक्यातील करंजखेडा येथे शेतकऱ्यांशी साधणार संवाद। रत्नागिरी जिल्हा परिषद गटातील शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। भास्कर जाधव जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। रत्नागिरीत महायुतीत कुस्ती निधी आमचा श्रेय दुसरंच कोणी घेतंय। वैभव खेडेकरांचा योगेश कदमांना नाटवला। महाजनांकडून नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी। नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याचं लवकरच विस्तारीकरण। गिरीश महाजनांच्या दौऱ्यापूर्वी स्थानिकांची भेटण्यासाठी गर्दी। निवडणुकांची घोषणा होताच भाजप ऍक्शन मोडवर। भाजपाकडून जिल्हा निवडणूक प्रमुखांची नियुक्ती। जिल्हा निवडणूक प्रभारींच्या नियुक्तीची घोषणा। आगामी निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींची युती होणार अशी चर्चा। पुण्यापुरती दोन्ही राष्ट्रवादींकडून चाचपणी सुरू। लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती। भाजप सोडून इतरांशी युतीसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी तयार। स्थानिक परिस्थिती पाहून युतीबाबत निर्णय घ्या। शरद पवारांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना। आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकांचं सत्र सुरू। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांना विशेष महत्व। बैठकीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांचा आढावा। आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज। नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जास्त मतदान करावं। जिल्हाधिकारी राहुल गार्डिले यांचं आवाहन। सिंधुदुर्गात नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपाचा निर्णय। निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार प्रमोद जठार यांची निवड। धाराशिवमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धक्का। जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांचा राजीनामा। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पाठवला राजीनामा। लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीने ऑब्जेक्शन का नाही घेतले? का नाही म्हटलं? मतदान यादीमध्ये घोळ किंवा आयोग भाजपाला बांधलेला आहे। भाजप आमदार प्रताप अडसड यांचा विरोधकांना सवाल। ही मतचोरी की वोट जिहाद? भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल। मुंबईवर जर कोणी खान लादण्याचा प्रयत्न केला तर सहन केला जाणार नाही। जागो मुंबईकर भाजपाचा मवियावर निशाणा। मुख्यमंत्री असताना मराठवाड्यासाठी केलेलं एक काम सांगावं आणि 1000 रुपये घेऊन जावे। भाजप आमदार संजय केणेकरांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान। मुंबई महानगरपालिकेची जाहिरात वादाच्या भोवऱ्यात। महामार्गावरील वृक्षतोडीची जाहिरात उर्दू वृत्तपत्रात। मुंबईची अधिकृत भाषा उर्दू कधी झाली? ठाकरेंचे मुलुंड विधानसभा संघटक अॅडव्होकेट सागर देवरे यांचा सवाल। मुंबईच्या शिवाजी पार्कवर पुन्हा उसळणार संविधान प्रेमींचा जनसागर। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात 25 नोव्हेंबरला संविधान सन्मान सभा। उद्धव ठाकरे यांचा दौरा म्हणजे राजकीय नौटंकी। भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांची टीका। महाराष्ट्र हरियाणा एमपीमध्ये मतचोरी पकडली। मतदार याद्यांमध्ये हरियाणातूनही तक्रारी। राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर आरोप। हरियाणात एक्झिट पोलमध्ये आमचा विजय दाखवला। काँग्रेसच्या विजयाचा पराभव करण्याचा दावा। राहुल गांधींचं वक्तव्य। हरियाणात पोस्टल मतदानातही काँग्रेस पुढे होती। हरियाणात काँग्रेस भाजपाच्या मतांमध्ये 1.18 लाखांचा फरक होता। राहुल गांधींचं वक्तव्य। ब्राझीलच्या मॉडेलने हरियाणात मतदान केलं। 22 जागांवर वेगवेगळ्या नावांनी एकाच मुलीने मतदान केले। राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधींनी हरियाणातील बोगस मतदार याद्यांचा गठ्ठा दाखवला। देशातील तरुणांनी ही मतचोरी समजायला हवी। राहुल गांधींचं वक्तव्य। निवडणूक आयोग भाजपाला मदत करते। निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज डिलीट केलेत। राहुल गांधी यांचा आरोप।
निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी परदेशात जातात. राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपाच्या किरेन रिजिजू यांचं उत्तर. निवडणूक आयोग मुक्या बहिऱ्यांचं सोंग घेत आहे. लोकशाही संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. निवडणूक आयोगावर बच्चू कडू यांची घणाघाती टीका. राहुल गांधी आपली निराशा लपवतात. पक्षात ताळमेळ नसल्याचं काँग्रेस नेत्यांचं वक्तव्य. किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया. मतदार याद्यांमध्ये फक्त भारतीय नागरिक आहे. जनता आनंदी आहे. अडचण फक्त राहुल गांधीच. रिजिजू यांचं वक्तव्य. हरियाणात काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसलाच हरवलंय. राहुल गांधी बिहारमध्ये येऊ नये अशी जनतेची प्रतिक्रिया आहे. किरेन रिजिजू यांचं वक्तव्य. पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण होते. मतदार याद्या निवडणुकीआधी उपलब्ध होतात. हरल्यावर आम्ही कधी निवडणूक आयोगाला दोष दिला नाही. किरेन रिजिजू यांचं वक्तव्य. शक्य तिकडे मविया एकत्र लढणार. घोळ दूर करून आता निवडणुका घ्या. सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. निवडणूक घेण्याची एवढी घाई का? घोळ असलेल्या निवडणुका घेण्यामध्ये काय अर्थ? सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. कोल्हापुरात लवकरच आयटी पार्क उभारणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. कोल्हापूरमध्ये केली घोषणा. आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. दिलेला शब्द पाळतो म्हणून लोक पाठीशी राहतात. कोल्हापुरात शिवसेनेचा नाद करायचा नाही. पक्षाला काँग्रेसच्या दावणीला बांधणाऱ्यांना धडा मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. या पार्श्वभूमीवर भूमच्या पाथरूडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त. धाराशिवच्या भूम तालुक्यात उद्धव ठाकरेंकडून पाहणी. उळूक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन साधला संवाद. पूर परिस्थितीमुळे शेतीचं झालं होतं नुकसान. ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा अंकिता शहा यांचा जनसंपर्क दौरा सुरू. 5 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर आणण्यात आला. संजय राऊत फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल. राऊतांची तब्येत बिघडल्यामुळे उपचारासाठी दाखल. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी करण्याचं आवाहन. 2,40,00,000 बहिणींपैकी केवळ 80 लाख महिलांची ई-केवायसी पूर्ण. विधवा आणि घटस्फोटित स्त्रियांसाठी ई-केवायसी करण्याची अडचण. तर ही समस्या सोडवण्यासाठी काम सुरू असल्याची अदिती तटकरे यांची माहिती. बेकायदा फलक प्रकरणी आज उच्च न्यायालय अंतिम निर्णय देणार. गेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. अभिनेता धर्मेंद्र यांच्या मालेगावातील शाळेतही बोगस शिक्षक भरती घोटाळा. तत्कालीन निलंबित उपशिक्षण अधिकारी उदय देवरे पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात. एकीकडे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारी विभागातून एका दिवसाच्या पगारातून मदत. तर दुसरीकडे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डागडुजीसाठी 1.5 कोटी रुपये खर्च केले जाणार. हा खर्च महत्वाचा का, असा सवाल उपस्थित. सीमांकन, मतदार यादी आणि मतदार यादीमधील घोळ या संदर्भात आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी. 42 याचिकांपैकी 4 याचिका फेटाळल्यानंतर आज 38 याचिकांवर होणार सुनावणी. हिंगोलीतील सेनगाव गोरेगाव राज्य महामार्गावरील विद्युत खांब धोकादायक. महावितरणच्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याचा आरोप. तात्काळ विद्युत तारा आणि खांब दुरुस्तीची मागणी. मीना कुलकर्णींना विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार प्रदान. मराठी रंगभूमीवरील मानाचा समजला जाणारा नाट्य क्षेत्रातील पुरस्कार. कल्याणमधील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न. आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. राज्यातील दुर्गम भागातही पोहोचणार इंटरनेट सेवा. स्टारलिंक सॅटेलाइट सोबत राज्याचा सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत करार. लोकशाहीच्या बातमीचा दणका. महानगरपालिकेला जाग आली. विरार पूर्वे नालासोपारा लिंक रोडवरील 4 हत्ती गार्डनची आता स्वच्छता करण्यात येते. वाढलेले गवत, तुटलेली ग्रिल, 3 महिन्यांपासून बंद लाईट दुरुस्त. नागरिकांनी केलं समाधान व्यक्त.
पुण्यात पीएमपी अध्यक्षांचा अभिनव उपक्रम. पीएमपीचे विभाग प्रमुख प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी साधणार संवाद. परभणी धनगर समाजाची एसटी आरक्षणासाठी बैठकीला जिल्ह्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने धनगर बांधव उपस्थित. बीडच्या अंबाजोगाई शहरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मॉब डिस्क्लोजरचा सराव. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज. डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाल बदने बडतर्फ. फलटण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने कारवाई. डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात कारवाईला वेग. डॉक्टर संपदा मुंडेंच्या नातेवाईकांनी घेतली मनोज जरांगेंची भेट. अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन मृत्यूबाबत सुरू असलेल्या तपासाबाबत केली चर्चा. एसटी महामंडळातील सुरक्षिततेसाठी आयपीएस अधिकारी स्वारगेट घटनेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. आढावा बैठकीत परिवहन मंत्र्यांनी दिले होते आश्वासन. धाराशिवच्या पाथरुडमधील सरकारच्या स्वस्त धान्य दुकानात मिळालेलं निकृष्ट दर्जाचं धान्य घेऊन शेतकरी पोहोचले उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी. दुबार मतदारांना राहणार चॉईस. मतदान कुठे करायचं हे ठरवण्याची संधी मिळणार. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची माहिती. पालघर जिल्ह्यात उपप्रमुख क्षेत्ररक्षक पदावर अशोक कुमार रणखांब यांची नियुक्ती. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग विशेष नागरी संरक्षण दलामध्ये नियुक्ती. मीरा भाईंदरमध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यास केंद्राचा शुभारंभ. बाळासाहेब ठाकरे कला दालनात लोकार्पण सोहळा पार. पालघरच्या दापचारीमध्ये वनविभागाची कारवाईमध्ये बेकायदेशीररित्या जंगलातून तुटलेले खैर जातीचं लाकूड जप्त. 1.5 लाखाहून अधिक किमतीचं लाकूड जप्त. यवतमाळ मार्गे बेंगळूरकडे जाणाऱ्या ट्रकमधून लिकेज. केमिकल शेतात गेल्याने पिके पडली पिवळी. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त. भिवंडी शहरासह ग्रामीण भागात पसरली धुक्याची चादर. सर्वत्र धुके पसरल्याने शहरातील कामवाली नदी देखील धुक्यामध्ये झाकली गेली आहे. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त किल्ले रायगडच्या पायथ्याशी दीपोत्सव साजरा. दिवे मशालींच्या प्रकाशात न्हाऊन निघाली स्वराज्याची राजधानी. मावळा प्रतिष्ठानकडून दीपोत्सवाचं आयोजन. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जळगावच्या कार्तिक स्वामी मंदिरात दीपोत्सव साजरा. मंदिरामध्ये कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. 33 द्रव्य पदार्थ आणि स्वामींना अभिषेक घालण्यात आला. वाराणसीमध्ये कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदीपावली मोठ्या उत्साहात साजरी. गंगेच्या घाटांना लाखो दिव्यांनी उजळवून टाकलं. देशभरात त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्साह. छत्तीसगडमधील सुपर मूनचे दृश्य कैद. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रांगोळ्यांची पायघड्या. शिवलिंगावर अलंकारिक पेहराव साकारला. भीमाशंकराच्या महादेव नगरीत लखलखाट. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दीपोत्सव. हजारो दिव्यांनी मंदिरं उजळून निघाली. दीपोत्सव पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अलिबागच्या रामेश्वर मंदिरात दीपोत्सव साजरा. दिव्यांचा सोहळा अनुभवण्यासाठी नागरिकांची गर्दी. देवदिवाळीच्या निमित्ताने नाशिकचा गोदावरी घाट हजारो दिव्यांनी उजळला. रामकुंड परिसरामध्ये दीपदिनासाठी भाविकांची गर्दी. अकोल्यातील सालासर बालाजी मंदिरात देव दीपावली साजरी. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. 10,000 दीपमाळांची आरास करण्यात आली. कार्तिक पौर्णिमेनिमित्त अयोध्येत उत्साह. अयोध्येच्या सरयू घाटावर हजारो दिवे लावून करण्यात आली भव्य आरती. यात हजारो भाविकांचा सहभाग. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मुंबईतील बाणगंगा येथे महाआरतीचं आयोजन. महाआरती अनुभवण्यासाठी भाविकांची गर्दी. ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीप प्रज्वलन. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित. सिल्लोडमध्ये आदी सद्गुरू सुखरामजी महाराजांचा परममोक्ष सत्संग संपन्न. यावेळी प्रमुख वक्ते रामस्नेही मंगल खुंडे यांनी केलं प्रवचन. वारकरी साहित्य परिषदेकडून भक्त पुंडलिकासाठी नवा सागवानी रथ. नव्या रथातून भक्त पुंडलिक राय यांचा सोहळा आळंदी वारीसाठी रवाना.
त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त तुलसी विवाह संपन्न होतात अशी प्रथा महाराष्ट्रात आहे. प्रथेनुसार मुंबई लोकलमध्ये तरुणाने तुलसी विवाह सोहळ्याचं केलं आयोजन, व्हिडिओ व्हायरल. परभणीत गुरु नानक जयंतीनिमित्त सिंधी समाजाकडून भव्य मिरवणूक, शहरामध्ये उत्साहाचं वातावरण. मिरवणुकीमध्ये नागरिक आणि युवकांचा मोठ्या संख्येने सहभाग. गुरु नानक जयंतीनिमित्त देहू रोडच्या श्री गुरु सिंह सभा गुरुद्वारामध्ये भक्तीचा सोहळा. गुरुद्वाराच्या संपूर्ण परिसरात आकर्षक विद्युत रोषणाईची सजावट. नाशिकच्या रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त स्नानानंतर कार्तिक स्वामींच्या दर्शनाला महत्त्व. सिल्लोडमध्ये सकल संत महात्मा महंत यांचं आमरण उपोषण स्थगित. आचारसंहिता लागू केल्यामुळे आमरण उपोषण स्थगित. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. पोलिसांचा आणि मंत्र्यांचा वचक नसल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक. SM जोशी चौकात आंदोलन. कल्याणमधील KDMC हद्दीतील रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोबाईल टॉवर उभारण्यास नागरिकांचा विरोध. नागरिकांनी विरोध करत केले काम बंद. कल्याणच्या रिंग रोड टप्पा 3च्या कामाला वेग. 6 महिन्यात काम पूर्ण होणार असल्याची माहिती. रत्नागिरीमध्ये अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील घरांना पुराचा फटका. आमदार किरण सामंत यांच्या आदेशानंतर चिखल मातीचा गाळ साफ करून देण्यात आला. हिंगोलीमध्ये बदलत्या वातावरणाचा तूर पिकाला फटका बसलेला आहे. अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने फूल गळती झाली. तुरीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. वाशीमधील कारंजा बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण प्रकरण. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य. सोलापुरात केंद्रीय पथकाचा कारनामा. शेतकऱ्यांशी संवाद न साधता केंद्रीय पथक निघून गेला. हत्तूर गावच्या शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त. भिवंडीमध्ये इमारतीतील बंद फ्लॅटला आग. आगीमध्ये घराचं प्रचंड नुकसान. जीवितहानी टळली आहे. सासूच्या निधनाचे वृत्त समजताच सुनेचाही हृदयविकारानं मृत्यू. छत्रपती संभाजीनगरमधील वेदांत नगर भागातील घटना. नाशिकमध्ये 2 दिवसात 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. महाराष्ट्र द्राक्ष उत्पादक संघटनेचं आवाहन. कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्या. खासदार भास्कर भगरेंची मागणी. सोलापुरात एसटी बसचा अपघात. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेचं कारण अस्पष्ट. हिंगोली सफरचंदची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात. चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात. ट्रक पलटी झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला सफरचंद पडले. डोंबिवलीत टिळकनगर पोलीस कर्मचाऱ्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. धंद्यावाल्यांकडून पैसे मागत असल्याचा नागरिकांचा आरोप. पुण्यातील गुंडांची हडपसर. पोलिसांनी काढली गुडघ्यावर धिंड. एका तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिंगोलीत ब्रह्मवाडी अवैध वाळू उपसा विरोधात महसूल विभागाची धडक कारवाई. साहित्यासह 1 ट्रॅक्टर असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जळगावात पेट्रोल चोरीच्या वादातून तरुणावर चाकू हल्ला. धरणगावात शहरातील सत्यनारायण चौकातील घटना. 3 जणांविरोधात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.